पार्वती म्हणली गणपती फक्त 20 मिनिट, 20 मिनिट फक्त बाळा, 20 मिनिट बस. गणपती म्हणू लागले आई बसून बसून एवढा वेळ असतो का कुठं? आणि मला वाटतं तुमचं गाव रेन सोडा लागलं, त्या आवाजानं मला वाटतं तुमचं गाव रेन सोडा लागलं. माझी विनंती आहे, मुलाला जपा. हात जोडून विनंती आहे, एखादा महाराज घरी आला, पाया नाही पडल्या तरी चालल, दक्षिणा नाही दिली तरी चालल, जेवू नाही घातलं तरी चालल, पाय नाही धुतले तरी चालल. हात जोडून विनंती आहे, गावाची रेंज बदलू देऊ नका. तुमचा मुलगा कोणाच्या संगतीत राहतो याच्यावर रोज लक्ष ठेवा. विनंती तुम्हाला. मी आल्यापासून रोज आवाज ऐकतोय, रोज. आणि मला लक्षणावरून गावाचा अंदाज लागतो. पहिल्या वर्षी मला एवढं वाटले नव्हते रेंज सोडलेले. आता मी तुम्हाला जरा स्पष्ट बोलणार आहे बरं. मी गोड बोलून गाव लुटणारा महाराज नाहीये. तो आपला धंदाच नाहीये, तो आपला धंदाच नाहीये. ज्याच्यामध्ये तुमचं कल्याण आहे मी तेच बोलणार. तुम्ही बोलवलं तरी, मी नाही बोलवलं तरी माझ्या मुखात तेच राहणार. मला परत तारखेला बोलावं, परत कथेला बोलावं, हा माझा कोणत्याच गावात कथा सांगताना येतो नसतो. माझी हात जोडून विनंती आहे, इथून पुढे मुलं सांभाळा, मुलं सांभाळा. धाब्याचं प्रमाण वाढलं याचा अर्थ तुमचं गाव वायाला चाललंय. धाबे वाढणं म्हणजे प्रगतीचं लक्षण नाहीये. धाबे वाढणं म्हणजे अधोगतीचं लक्षण आहे. बाहेर जेवायला जाणं म्हणजे प्रगतीचं लक्षण नाहीये. बाहेर जेवायला जाणं म्हणजे अधोगतीचं लक्षण आहे. हात जोडून विनंती, व्याज गादीवरती बसलेलो माझे हात जोडून विनंती, रडण्याची वेळ येऊ देऊ नका. तिथं बसलेल्या प्रत्येक आईला मी प्रत्येक शिवमहापुराण कथेमध्ये सांगतो, महादेवाला दिवा लावा, महादेवाला दिवा लावा. तुम्ही दिवे लावत नाही, नंतर रडायला माणूस सापडणार नाही. एक दिवस रडायला, ज्या दिवशी मुलगा वायाला जाईल ना त्या दिवशी रडायला माणूस सापडणार नाही. बांबू जोपर्यंत कवळा आहे तोपर्यंतच वागतो. एकदा का वाळला मोडतो परंतु वाकत नाही. मुलगा जोपर्यंत ऐकण्यात येतो तोपर्यंतच काम, तोपर्यंत चांगल्या मार्गाला लावा. एकदा का व्यसनाच्या आधीन गेला, तुम्ही त्याच्या समोर जीव जरी दिला तरी तो बदलणार नाही. आणि ही वेळ स्वतःला सावरण्याची आहे. तुमची संपत्ती फक्त तुमची मुलं आहेत. तुमचं शेत तुमची संपत्ती नाही, तुमचा बंगला तुमची संपत्ती नाहीये. तुमची संपत्ती तुमचे निर्व्यसनी मुलं आहेत. मुलं जर निर्व्यसनी राहिले तरच तुमचं गाव श्रीमंत आहे. गणपती बाप्पा पहारा देऊ लागले. माता पार्वती स्नान करतायत आणि ज्यावेळी गणपती बाप्पा पहारा देत आहेत त्यावेळी महाराज महादेव बाहेर गेलेले. महादेव भजन करत करत आपल्या आश्रमाकडे निघाले आणि ज्यावेळी आश्रमाकडे निघाले त्यावेळी महाराज गणपतीने महादेवाला पाहिलं, महादेवाने गणपतीला पाहिलं. महाराज महादेवाने गणपतीला पाहिल्यानंतर एक छोटासा बालक, अतिशय सुंदर बालक
हातामध्ये खडग घेऊन असा फिरतोय, त्यावेळी कुतूहल वाटलं, आश्चर्य वाटलं, आनंद वाटला. कोणाचा बालक असला पाहिजे, किती सुंदर पहारा देतोय, किती सुंदर फिरतोय. मला मनमोहक रूप पाहून गणपती बाप्पाकडे पाहत राहिले.